काल आपण वेदांची प्राथमिक माहिती घेतली। वेदांच्या संदर्भात तुम्ही अपौरुषेय किंवा श्रुती हे शब्द कधी ऐकले आहेत का? वेदांना या नावाने का संबोधले जाते? आजच्या या 5 प्रश्नांमधून आपण आपल्या महान वेदांचे हेच रहस्य उलगडणार आहोत। तिसरा प्रश्न नक्की पहा। वेदांना अपौरुषेय का म्हणतात? कारण वेदांची निर्मिती मानवाने केलेली नाही। असे मानले जाते की वेदांचे ज्ञान ईश्वराकडून ऋषींना ध्यान अवस्थेमध्ये प्राप्त झाले आणि मग त्यांनी ते आपल्या शिष्यांना सांगितले। कोणत्या वेदाला यज्ञाचा वेद म्हटले जाते? यजुर्वेद। यजुर्वेदामध्ये यज्ञाबद्दलचे नियम आणि विविध विधींचे मंत्र दिलेले आहेत। वेदांना श्रुती का म्हटले जाते? कारण ते ऐकून स्मरणात ठेवले जात होते। प्राचीन काळी वेदांमधले ज्ञान हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराद्वारे पोहोचवले जाई, म्हणून वेदांना श्रुती म्हटले आहे। ऋग्वेदामध्ये एकूण किती मंडळे आहेत? ऋग्वेदामध्ये एकूण 10 मंडळे आहेत। या 10 मंडळांमध्ये म्हणजे 10 भागांमध्ये वेगवेगळ्या देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत। गायत्री मंत्राचे ऋषी कोण? विश्वामित्र ऋषींनी गायत्री मंत्राची रचना केली। तुमचे किती प्रश्न बरोबर आले? कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशाच वैदिक माहितीसाठी वैदिक विज्डम मराठीला सबस्क्राईब करा।